हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 15 सप्टेंबर इंजिनियर्स डे आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये अशा कोणत्या बातम्या आलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्की बघणं गरजेचं आहे त्याबद्दलचं एक आढावा आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. आणि जो पॅटर्न आपण रोज फॉलो करतोय किंवा पान नंबर द हिंदूचं, त्यानंतर त्या पानावरती कोणती बातमी आलेली आहे, टायटल काय बातमीचं आणि ती कोणत्या सिलेबस मध्ये बघायची. ठीक आहे. सो या गोष्टींची चर्चा आपण करतोय. सो आजही त्याच सिरीज मध्ये आपण पुढचा जो मुद्दा आहे तो बघू. काय काय गोष्टी आलेल्या आहेत आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये. सो अगेन मी जसं दरवेळेस म्हणतोय की आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये आलेला या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला नक्की बघणं गरजेचं आहे. तारीख आहे 15 सप्टेंबर, इंजिनियर्स डे. सगळे इंजिनियर्स जे आहेत तुमच्यापैकी त्यांना शुभेच्छा. आणि जे आता येणाऱ्या परीक्षांची तयारी करतात, ठीक आहे, इंजिनियर बट जे एस्पिरंट आहेत, मग त्यांच्यासाठी आपण यूपीएससी एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच आणलेले. असं नाही की नॉन इंजिनियर साठी नाहीये, सगळ्यांसाठी जी बॅच आहे प्री मेन्स इंटरव्ह्यू अशा पूर्ण स्वरूपाची आपली ही इंटिग्रेटेड बॅच आपण लॉन्च करतोय. यामध्ये एक्सटेन्सिव्ह सिलेबस कव्हरेज तुमचं करून दिलं जाईल. प्रिलिम्स मेन्सचं सोबत प्रिपरेशन व्यवस्थितपणे करून दिलं जाईल. त्यामध्ये डेली आन्सर रायटिंग, अगेन इट विल बी इंटिग्रल पार्ट ऑफ दिस बॅच. तुम्हाला योग्य पद्धतीने तुमच्याकडून उत्तरं लिहून घेतले जातील आणि नुसतं लिहून नाही घेतले जाणार तर ते चेक देखील करून दिले जातील. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल व्यवस्थित अपडेटेड मिळेल. डाऊट क्लिअरिंग सेशन्स, करंट अफेअर्स मॉड्यूल तुमचे यामध्ये जोडले गेले राहणार आहेत, ज्याच्यातून तुम्ही तुमचा जो स्टॅटिक सिलेबस आहे त्याला करंट सोबत जोडत अभ्यास करू शकता. आणि ही बॅच तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती अवेलेबल आहे. ही तुम्ही नक्की परचेस करा. ठीक आहे. त्यानंतर करंट अफेअर्ससाठी अगेन 2026 ची जे तयारी करतायत त्यांच्यासाठी करंट अफेअर्सच्या अजून 2 बॅचेस आपल्याकडे आहेत. यामध्ये एक तर प्रिलिम्स साठीची बॅच आहे आणि दुसरी जी आहे ही एक पूर्ण प्री प्लस मेन्स अशा प्रकारची बॅच आहे. ठीक आहे. सो दिस इज लाईक कंप्लीट पॅकेज फॉर युअर यूपीएससी एमपीएससी 2026. ठीक आहे. या दोन्ही बॅचेस मध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड जे कंटेंट आहे ते डिस्कस करणार आहोत. प्री आणि मेन्स दोन्हीसाठी आपण या बॅच मध्ये डिस्कशन करणार आहोत आणि स्पेसिफिक प्रिलिम्स रिलेटेड कंटेंट या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. दोन्हीपैकी जी पाहिजे तुम्ही परचेस करू शकता. दोन्ही बॅच मध्ये फॅकल्टीज आपले परशुराम शिंदे सर त्यामध्ये असणार आहेत आणि मी मंगेश कुलकर्णी या बॅच मध्ये तुम्हाला गाईड करणार आहोत. ठीक आहे. ही बॅच पण सुरू झालेली आहे, ही पण तुम्ही नक्की चेक करा. 2025 ची जी तयारी करतात त्यांच्यासाठी आपल्याकडे ही एक बॅच आहे. बॅच इन दी सेन्स की आपल्याकडे हा मॉक इंटरव्ह्यूचा पार्ट आहे पूर्ण. जस्ट अ सेकंड. हा, सो 2025 ची जी तयारी करतात त्यांच्यासाठी 25 मध्ये आता 25 ची परीक्षा म्हणल्यावरती 24 ची परीक्षा, राईट, राज्यसेवा मुख्य परीक्षा. त्या परीक्षेमध्ये ज्यांनी मेन्स क्लिअर केलेले त्यांच्यासाठी आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यूज अरेंज केले जात आहेत. हे विदाउट कॉस्ट असणार आहेत. सो पुण्यामध्ये आपल्याकडे 21 तारखेला आणि 22 व 23 तारखेला म्हणजे 21, 22, 23 3 दिवस आपल्याकडे मॉक अरेंज केले जाणार आहेत. पुण्यामध्ये प्रेस्टिज पॉइंटला आपलं सेंटर आहे, तिथे हे मॉक तुमचे कंडक्ट केले जातील. इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचं नाव नोंदवू शकता. इथे पॅनल मेंबर 21 तारखेला आपल्याकडे मनीषा कांबळे मॅडम या पॅनल मेंबर मध्ये असणार आहेत, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. त्यानंतर परशुराम शिंदे सर आणि मी मंगेश कुलकर्णी या पॅनल मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू घेण्यासाठी असणार आहोत. आणि 22 व 23 तारखेला एमपीएससी चे माजी सदस्य माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सर हे तुमच्या पॅनल मध्ये असणार आहेत. आणि त्यासोबतच परशुराम शिंदे सर आणि मी मंगेश कुलकर्णी तुम्हाला या पॅनल मध्ये बघायला मिळणार आहोत. ठीक आहे. इथे नंबर दिलेला आहे, तिथून कॉल करून तुम्ही तुमचं जे नाव आहे ते नोंदवून घेऊ शकता. पुण्यामध्ये आपलं जे सेंटर आहे तिथे येऊन तुम्हाला मॉक द्यायचे आहेत. येताना फक्त काय करा, तुम्ही तुमचे जे प्रोफाईल आहेत त्याच्या 3 झेरॉक्स कॉपी घेऊन या आणि एक पासपोर्ट फोटो सोबत आणा. बाकी आपण इथे मॉक्स तुमचे अरेंज करू. ठीक आहे. चालेल. आता आपण आजच्या द हिंदू न्यूजपेपरकडे. पहिलं पान जे आहे, पहिल्या पानावरती एक बातमी आहे, पीएम एलिजेस कॉन्स्पिरसी टू चेंज पॉप्युलेशन मिक्स ऑफ बॉर्डर एरियाज. काही दिवसांआधी होम मिनिस्टर जे आहेत त्यांनी देखील अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलं होतं किंवा बॉर्डर एरियामध्ये काही डेमोग्राफिक चेंजेस डेलिबरेटली केले जात आहेत. मग या प्रकारची बातमी आहे जे सिक्युरिटीच्या अँगलनी आपण बघतोय. जीएस पेपर 3 सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज, तिथे आपल्याला या बातमीला तिथे काउंट करता येऊ शकेल. पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे, सेंटर रिओपन PLI स्कीम, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम फॉर व्हाईट गुड्स.
टिल ऑक्टोबर 14 साइट्स मार्केट ग्रोथ. ठीक आहे, आता ही जी योजना आहे ही पुन्हा सुरू केली गेली आहे. ऑक्टोबर 14 पर्यंत ही योजना सुरू आहे. आणि कोणती स्कीम आहे? प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम व्हाईट गुड साठी. ठीक आहे, जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी आणि प्रिलिम्स दोन्ही अँगलनी हा जो मुद्दा आहे हा आपल्याला बघणं गरजेचं आहे. पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे किंवा कोर्टामध्ये केसेस ज्या आहेत त्या बऱ्याच पेंडिंग राहतात आणि मग ज्युडिशियल पेंडन्सी ऑफ केसेस, ज्युडिशरी हा प्रॉब्लेम आपण नेहमी बघत राहतो. तर इथे आपल्याला तीच बातमी पहिल्या पानावरती आलेली आहे, दॅट केस पेंडन्सी कंटिन्यूज टू प्लेग द सुप्रीम कोर्ट as backlog hits all time high of 88,417. 88,417 केसेस पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. बाकी हायकोर्टाचा विषय वेगळाच. जीएस पेपर 2 ज्युडिशरीच्या अँगलनी हा जो भाग आहे इथे दिलेले सगळे फॅक्ट्स हे आपल्याला कामात येऊ शकतात. पान नंबर 3 वरती आपण आलो. केरला टू लॉन्च 3 फेज कॅम्पेन टू मिटिगेट ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, एन्व्हायरमेंट मध्ये महत्वाचा मुद्दा राहतो ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. केरळमध्ये याच्यासाठी एक कॅम्पेन लॉन्च केलं जातंय जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन साठी. ही बातमी तुम्हाला तिथे महत्वाची राहू शकते. त्यानंतर पान नंबर 5 वरती आपण आलो. नुकतंच उपराष्ट्रपती त्यांची निवडणूक झालेली आहे आणि एक व्यक्ती जे आहेत त्यांना अपॉइंट केले गेले त्यांचे सेक्रेटरी म्हणून. ठीक आहे, अगेन एमपीएससी परीक्षेमध्ये तर नक्कीच या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अमित खरे अपॉइंटेड सेक्रेटरी टू व्हाईस प्रेसिडेंट आणि पूर्व परीक्षेसाठी ही जी फॅक्ट आहे ही आपल्याला इथे माहिती असली पाहिजे. त्यानंतर अजून एक फोटो आलेला होता आणि यावरून पण आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे किंवा एरा मट्टी डिब्बालू. ठीक आहे, नाव बघून घ्या. एरा मट्टी डिब्बालू द रेड सँड ड्यून. ठीक आहे, हे जे रेड सँडचे पूर्ण ड्यून्स आहेत हे असे एरा मट्टी डिब्बालू म्हणतात त्याला. कुठे आहे? तर विशाखापट्टणम भीमुनीपट्टणम बीच रोड. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, म्हणजे तो बीच रोड जो आहे त्याला लागून आपल्याला हे बघायला मिळते. विशाखापट्टणम भीमुनीपट्टणम बीच रोड, आंध्र प्रदेश. आणि ही जी जागा आहे ही का बरं लक्षात ठेवायची एवढी आपण? एरा मट्टी डिब्बालू याचं काय महत्व आहे? तर हे स्पेसिफिक जिओलॉजिकल फॉर्मेशन्स आहेत जे रिसेंटली टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ युनेस्को नॅचरल हेरिटेज साईट. ठीक आहे, कल्चरल असतात, नॅचरल असतात आणि मिक्स्ड असतात. तर मग हे नॅचरल हेरिटेज साईटच्या टेंटेटिव्ह यादीमध्ये ऍड झालेले. कुठून? आंध्र प्रदेशमधून. एरा मट्टी डिब्बालू कुठले? आंध्र प्रदेश मधला आहे. ते एक आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आलो आपण पान नंबर 5 मध्ये. तर पान नंबर 5 वरती गव्हर्नन्सचा एक इश्यू आपण म्हणू शकतो याला, किंवा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जी स्कीम आहे ही अजून तामिळनाडूमध्ये सुरूच नाही झालेली म्हणतात. ठीक आहे, सो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना फॉर पीपल एज्ड ओव्हर 70. 70च्या वरती जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना अजून तामिळनाडूमध्ये रोल आउट झालेलीच नाही. ठीक आहे, तामिळनाडूमध्ये ही स्कीमच नाही आलेली अजून असं म्हणतात. जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपल्याला हा मुद्दा बघता येऊ शकेल किंवा लॉन्च होऊन बराच वेळ झालेला आहे तरी तामिळनाडूमध्ये अजून याचं इम्प्लिमेंटेशन चालू नाही झालेलं आहे. पान नंबर 5 वरती अजून एक बातमी आहे. वुमेन्स रिझर्वेशन लॉ गोज बियॉन्ड सिम्बॉलिझम. ठीक आहे, म्हणजे आपला जो पार्लमेंटसाठी जो रिझर्वेशन लॉ म्हणतो आपण, इट गोज बियॉन्ड सिम्बॉलिझम विल ग्रँड देम राईटफुल प्लेस इन गव्हर्नन्स असं लोकसभा स्पीकर ओपी बिर्ला म्हणतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचं वाक्य आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला यावरती अजून अनालिसिस करता येऊ शकते. जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपल्याला हा मुद्दा तिथे बघता येऊ शकेल. पान नंबर 6 वरती आपण आलो. प्रिलिम्ससाठी आपल्याला ही फॅक्ट महत्वाची आहे. PM inaugurates India's first bamboo based ethanol plant. ठीक आहे, पहिला बांबू बेस्ड इथेनॉल प्लांट कुठे? तर ईस्टर्न आसाम्स गोलाघाट डिस्ट्रिक्ट मध्ये. ठीक आहे, आसामचा गोलाघाट डिस्ट्रिक्ट, आसाम मध्ये लक्षात राहू द्या गोलाघाट डिस्ट्रिक्ट आहे. तिथे आपल्याला पहिला बांबू बेस्ड इथेनॉल प्लांट बघायला मिळतो. तसे बांबू म्हणल्यावरती नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये बऱ्यापैकी आपल्याला हे दिसते. आणि मग इथेनॉल प्लांट रिसेंटली इथेनॉल ज्या ज्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहेत तो एक भाग आणि इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जो आपण त्या म्हणतो तो सगळा भाग आपल्याला इथे रिकॉल करणं गरजेचं आहे. प्रिलिम्ससाठी आपल्याला या गोष्टी कामात येऊ शकतात. पान नंबर 6 वरती अजून एक बातमी आहे. इंडिया मस्ट इन्व्हेस्ट मोर इन ऍक्सिलरेटिंग डायव्हर्सिफिकेशन ऑफ फूड प्रोडक्शन. ठीक आहे, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला तुमचं फूड प्रोडक्शन डायव्हर्सिफाय करावं लागेल, फूड सोर्सेसला डायव्हर्सिफाय करावं लागेल. असं कोण म्हणतंय? तर फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, जे फूड रिलेटेड आपण म्हणलं ऍग्रिकल्चर रिलेटेड, तर जगातली सर्वात मोठी जी संस्था आहे UN ची FAO, याचे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत मॅक्सिमो क्युलेन.
यांचं म्हणणं पडलं असं की भारताने लवकरात लवकर डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे फूड प्रोडक्शनचं. जीएस पेपर 2 हेल्थ आणि जीएस पेपर 3 ॲग्रिकल्चर दोन्ही अँगलनी ही बातमी तुम्हाला महत्वाची आहे. ठीक आहे. पान नंबर 7 वरती आपण आलो. ऑस्ट्रेलिया अप्रूव्ज फर्स्ट वॅक्सिन टू सेव्ह कोलाज फ्रॉम क्लॅमिडिया काय तर एक प्रकारचं इन्फेक्शन आहे जे कोला नावाचा जो प्राणी आहे तिकडे त्याला होते आणि मग ऑस्ट्रेलियाने अप्रूव्ह केलेली आहे पहिली वॅक्सिन टू सेव्ह कोला फ्रॉम क्लॅमिडिया इन्फेक्शन. ठीक आहे. अगेन यासारख्या फॅक्ट्स प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे हे एक आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. पान नंबर 8 वरती आपण आलो. आपल्याला इथे एडिटोरियल बघायला मिळतात. इथे पोझिशनिंग इंडिया इन अन अनरुली वर्ल्ड, की सध्या कशा पद्धतीने या पूर्ण सिच्युएशन मध्ये इंडियाचं कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्या रिलेटेड चर्चा झालेली आहे. जीएस पेपर 2 IR साठी कामात राहू शकेल. पान नंबर 9 वरती आपण आलो. ब्रिंगिंग ग्लोबल एज्युकेशन होम, म्हणजे ज्या वेगवेगळ्या फॉरेन युनिव्हर्सिटीज भारतामध्ये आता एस्टॅब्लिश होत आहेत, मग त्या पद्धतीने आपण म्हणतो की जे लोक फॉरेन मध्ये जाऊन शिकू नाही शकत त्यांच्यासाठी आता त्या युनिव्हर्सिटी इथे येत आहेत आणि मग त्याचा कसा चांगला वापर होऊ शकतो याबद्दलचं एडिटोरियल आहे. ब्रिंगिंग ग्लोबल एज्युकेशन होम जीएस पेपर 2 एज्युकेशन साठी कामात येऊ शकेल. पान नंबर 10 वरती आपण आलो. DNA जे आपण म्हणतो की क्रिमिनल केसेस ज्या असतात त्या ट्रॅक करण्यासाठी DNA टेस्टिंगचा वापर केला जात असतो. मग त्यावरती सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिलेल्या असतात. मग त्याबद्दलची सविस्तर चर्चा झालेली या एडिटोरियल या आर्टिकल मध्ये. नॉट एडिटोरियल. व्हॉट डू सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्स से ऑन DNA. ठीक आहे. जीएस पेपर 2 गव्हर्नन्स साठी ही बातमी महत्वाची राहू शकेल. आणि पान नंबर 10 वरती आपण आलो. हाऊ सिरियस इज द ग्लोबल प्लास्टिक पोल्युशन. आणि पुन्हा प्लास्टिक पोल्युशन मुद्दा सारखा चर्चेमध्ये आहे, पण तो किती सिरियस आहे ग्लोबल प्लास्टिक पोल्युशनचा मुद्दा यावरती इथे त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी ही बातमी आपल्याला महत्वाची राहू शकेल. ठीक आहे. सो या सगळ्या बातम्या आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ह्या जशा वाचल्या असतील तर ह्या अप्रोचने वाचल्या का एकदा चेक करून घ्या आणि त्या पद्धतीने सिलेबस पॉइंट नुसार त्याला सेग्रिगेट करून मग तसं त्याला नोट्स मध्ये कन्वर्ट करत राहा. ठीक आहे. बाकी आपलं हे 2025 MPSC 28 सप्टेंबर जे आहे त्यासाठीचं पूर्ण हे एक इनिशिएटिव्ह आपण बघतोय. 1 डे रिव्हिजन आणि त्यामध्ये 6 तासाचे सेशन्स आपण घेतोय. ऑलरेडी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे सेशन झालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी म्हणजे उद्या हिस्ट्रीचं सेशन, त्यानंतर जॉग्राफी, त्यानंतर जनरल सायन्स, त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड करंट अफेअर्स हे सेशन मी घेणार आहे. त्यानंतर मॅथ्स, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन हे पूर्ण 1 डे रिव्हिजन सेशन तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती. इग्राईड UPSC MPSC चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्यावरती हा सगळा कंटेंट तुम्हाला मिळत राहील. बाकी MCQ सिरीज पण आपण चालवतोय. पॉलिटी त्याची ऑलरेडी झालेली हिस्ट्रीची सिरीज, त्यानंतर आता जॉग्राफीची सिरीज सुरू होणार आहे. MCQ सिरीज आहे आणि त्यानंतर इकॉनॉमिक्सची सिरीज देखील आपल्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. बाकी इथे टेलिग्राम चॅनलचं इथे ID दिलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण आहे, तिथून तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथंच खाली ना इंस्टाग्रामची पण लिंक आहे, ते पण जॉईन करून घ्या. तिथूनही तुम्हाला चांगल्या अपडेट्स मिळत राहतील. युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून द्या, म्हणजे काही जरी नवीन व्हिडिओ आले, कारण बरेचसे इनिशिएटिव्ह आपण आपले पाईपलाईन मध्ये पण आहेत आणि बरेचसे ऑलरेडी सुरू पण आहेत, सो ते तुम्हाला व्यवस्थितपणे बघायला मिळतील. बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. इथे नंबर पण दिलेला आहे, नंबरवरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता वेगवेगळ्या आपल्या कोर्सेस बद्दलची. मग ते नवीन इंटिग्रेटेड बॅच असेल UPSC MPSC ची किंवा 24 राज्यसेवा मेन्स जे आहे त्यामध्ये पास झालेले जे लोक आहेत त्यांना इंटरव्ह्यू द्यायचे असतील तर त्यांच्यासाठी पण आपण फ्री मॉक इंटरव्ह्यू, तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल, तुम्ही स्वतः असाल तर नक्की त्या नंबर्सवरती कॉल करा आणि त्या पद्धतीने तुमचं नाव नोंदवून घ्या. ठीक आहे. बाकी या गोष्टी ज्या आहेत या जसं आपण फॉर्मॅट पकडलेला आहे तो त्या पद्धतीने चालू द्या फक्त, म्हणजे तुमचा सवय लागली एकदा तुम्हाला ते नोट्स त्या पद्धतीने बनवायची की तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप जास्त सोपं होऊन जाईल इन दी फ्युचर. ठीक आहे. कारण काय की जोपर्यंत तुम्ही त्या पेपरला तुमच्या UPSC किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्हच्या सिलेबस नुसार बघत नाही तोपर्यंत तो पेपर फक्त एक साधा पेपर आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. त्यामध्ये किती जरी महत्त्वाच्या बातम्या असल्या तरी तुम्हाला ते ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कोरिलेट करायला चॅलेंजिंग राहू शकते जर तुम्ही त्याला प्रॉपरली सेग्रिगेट करत नाही. ठीक आहे. त्यामुळे या पद्धतीने फॉलो करत राहा सेशन्सला
बाकी तुम्हाला आवडलं असेल सेशन तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण आता इथे थांबू. आपण उद्या भेटू पुन्हा. उद्याच्या सेशनमध्ये उद्या द हिंदू पेपर आपल्याला काय सांगतो नेमकं ते आपण चर्चा करू. ठीक आहे, थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.